ते महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी आणि AIBचे जॉईंट सेक्रेटरी कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आता मात्र सविस्तर मार्गदर्शन करावं. आजच्या सभेचे अध्यक्ष कॉम्रेड BS सावंत, जसबीर, कॉम्रेड धनंजय कुलकर्णी, कॉम्रेड रवी धामणगावकर, कॉम्रेड प्रशांत धामणगावकर, कॉम्रेड लवाळे, कॉम्रेड उत्तम होळीकर, इतर सर्व कॉम्रेड्स बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीलाच तुम्ही माझा जो सत्कार केलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आजच्या बैठकीचं प्रयोजन प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकेतल्या AIBAच्या सभासदांना ज्या एका संक्रमण अवस्थेतून येत्या काही दिवसांमध्ये वाटचाल करावी लागणार आहे त्यात निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती याबद्दल आपण प्रामुख्याने चर्चा करतोय. 1 एप्रिलला गॅझेट नोटिफिकेशन प्रमाणे या 5 सहयोगी बँकांचं अस्तित्व राहणार नाही. आपण सगळे जे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधले कर्मचारी आहोत ते 1 एप्रिल पासून स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी म्हणून ओळखले जाणार आहोत. हे जे ट्रान्झिशन आहे, हे जे संक्रमण आहे, हे संक्रमण या संदर्भात आपल्या मनामध्ये एक एन्झायटी आहे, आपल्या मनामध्ये थोडी भीती आहे, आपल्यामध्ये थोडंफार टेन्शन आहे की आपण कसे या फेजमधून पुढे जाऊ शकणार आहोत. आणि मग आपल्या या मानसिक स्थितीचा पुरेपूर फायदा घेत स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापन हे मर्जरकडे अप्रोच होण्यापूर्वी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करू पाहते आणि ती योजना स्टेट बँकेत लागू नाही करू इच्छित. ती योजना फक्त असोसिएट बँकांमध्ये ते लागू करू इच्छिते. एक साधा विचार आपण हा केला पाहिजे की कुठलीही योजना बँक व्यवस्थापन जेव्हा लागू करते तेव्हा बँकेला फायदा होणार नाही तरी ती योजना लागू करेल का? आणि अशी कुठली योजना आहे की जी दोघांनाही फायदेशीर होऊ शकते? आपण बँकिंग मध्ये काम करतो, बँकेमध्ये डेबिट आल्याशिवाय क्रेडिट होत नाही आणि जर झालं तर ते बॅलन्सिंगच टॅली होत नाही. त्यामुळे कोणाला तरी तोटा झाला तर कोणाला तरी फायदा होऊ शकतो. या स्वेच्छा निवृत्ती योजना जी काय लागू करू पाहते VRS स्कीम, ती असोसिएट बँकेमधल्या कर्मचाऱ्यांबद्दल त्या व्यवस्थापनाला खूप काही कळवळा आलेला आहे. त्यांचं भलं करायचंय, त्यांची आबाद झाली पाहिजे या इच्छेने का व्यवस्थापन लागू करता येते? ऑब्व्हियसली नाही. बँक व्यवस्थापनाला फायदा होतोय म्हणून ती योजना व्यवस्थापन लागू करते हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी म्हटलं तसं त्यांना फायदा आणि मला पण फायदा हे कसं होऊ शकतं? पण नेमकं मला होणारा संभाव्य तोटा काय आहे हे मी तपासून बघायला पाहिजे. आज आम्ही 70 वर्षाचा प्रवास करतो, जो काही केलेला आहे त्यात सतत संघटना म्हणून आमची भूमिका राहत आलेली आहे की जॉब क्रिएट करणं हे संघटनेचं रोल आहे. रोजगार तयार करणं, रोजगार निर्माण करणं ही संघटनेची भूमिका आहे. म्हणून बँक राष्ट्रीयकरणाची मागणी केली, बँकांच्या ब्रांचेस वाढवल्या, म्हणून मोठ्या प्रमाणावर रिक्रुटमेंट झाली. बँकांमध्ये जॉब क्रिएट करण्याचं काम युनियन म्हणून आपण केलेलं आहे. जेव्हा जेव्हा ज्या ज्या बँकांमध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना लागू झालेली आहे, मग ती इंडिव्हिज्युअल बँकेत लागू हो की एंटायर इंडस्ट्रीमध्ये लागू हो, आपण संघटना म्हणून सतत त्याला विरोध करत आलेलो आहे. हा विरोध आजही आपला कायम आहे. आजही आपलं असोसिएट बँकांमधल्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना हे आव्हान आहे की तुम्ही या स्वेच्छानिवृत्ती योजनेच्या जाळ्यामध्ये अडकू नका. तुम्ही जर अडकाल तर त्यात ते तुमच्या हिताचं नाही हे तुम्ही समजून घ्या. तुम्ही म्हणाले हे आयडिओलॉजी वगैरे ठीक आहे, बोलायला बरं आहे, ते भाषणबाजी करा तुम्ही, पण मला सरळ सरळ राहिली 3 वर्ष सर्व्हिस, राहिली 2 वर्ष सर्व्हिस, राहिली 5 वर्ष सर्व्हिस, घरी बसल्या बसल्या जर मला महिन्याला 21 दिवसाचा पगार मिळणार आहे, का नको घेऊ मी?
आयडिओलॉजी ठीक आहे, पण शेवटी मला माझा फायदा बघायचा आहे ना. रोज बँकेत जा, त्या मॅनेजरचा तो चेहरा बघा, तो मला सांगणार तू हे पोस्टिंग कर, तुझे वाउचर कमी झाले, कस्टमरला सर्व्हिस चांगली देत नाही. मग कितीही काम केलं तर आपल्याला असं वाटतं की आपल्या ब्रँचमध्ये काम जर कोण करत असेल तर फक्त मीच करतो, बाकी सगळे काम चुकार आहे. ही आपली मानसिकता असते. त्यातल्या त्यात नेबर्स एनवे ओनर्स प्राईड, तसं इमिजिएट आपल्या बाजूला बसणारा माणूस हा सगळ्यात कामचुकार असतो आपल्या दृष्टीने. ही आपली मानसिकता असते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं, आणि त्यात पुन्हा मॅनेजर म्हणतो अर्धवट काम सोडून जायचं नाही. मग काही काही मॅनेजर हे जरा जबरी असतात, ते जरा उंच आवाजामध्ये सांगतात काम केल्याशिवाय जायचं नाही. कशाला किरकिर पाहिजे ही? त्यापेक्षा सरळ 21 दिवसाचा पगार घर बसल्या मिळतोय, नकोच ते. आपण सरळ घरी बसू, हे एक सिम्प्लिस्टिक सोल्युशन आपल्या मनामध्ये आहे. पण तुम्ही जर काम केलं आणि मग रिटायरमेंट घेतलीत तर तुम्हाला मिळणारे फायनान्शियल बेनिफिट्स, आणि काम न करता आज स्वेच्छानिवृत्ती घेतली तर तुम्हाला मिळणारे फायनान्शियल बेनिफिट्स, हे कॅल्क्युलेटर घेऊन कॅल्क्युलेट करा आणि मग उत्तर शोधा. दोन्हीपैकी जास्त उत्तर कुठलं आहे? आज जर तुम्ही VRS घेतलीत तर तुम्हाला आजच्या सेट ऑफ सुपर एन्युएशन बेनिफिट्स मध्ये फायदे मिळणार आहेत. पण तुम्ही उद्या पूर्ण सर्व्हिस केलीत आणि मग रिटायरमेंट घेतलीत तर त्यावेळच्या सेट ऑफ सुपर एन्युएशन बेनिफिट मध्ये तुम्ही रिटायर होणार आहेत. तुमची पेन्शन वाढलेली असेल, ग्रॅच्युटी जे काय नवीन कायदा लागू झालेला असेल त्या तहत ग्रॅच्युटी तुम्हाला मिळेल, कम्युटेशन जास्त मिळेल, प्रॉव्हिडंट फंड नवीन योजनेमध्ये तुम्हाला लाभ होतील. मग त्याची बेरीज, आणि आज तुम्ही VRS घेतलं तर तुम्हाला येणारे जे उत्तर आहे त्या दोन्हीची तुलना करा आणि मग निर्णय घ्या. मग तुमचं उत्तर असतं ठीक आहे, तुम्ही सांगता मी करतो पण कॅल्क्युलेशन, पण तिथं गेल्यानंतर माझ्या बदलीचं काय? तुम्ही किती सांगा, शेवटी बँकेचं मर्जर झालं की ब्रँचेसचं मर्जर होणार आहे. दोन्ही बँकेचे काय झोनल रिजनल ऑफिस राहतील, एक तर बंद होणार आहे. शेजारी शेजारी ब्रँचेस आहेत त्या राहतील, बंद होतील. अहमदपूर आता त्यांनी सांगितलं ब्रँच बंद होईल, आणि ब्रँचेस बंद झाल्यानंतर एवढे कशाला कर्मचारी लागतील? शेवटी त्यावेळी माझी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्सफर झाल्यानंतर बदली घेण्यापेक्षा आजच का मी VRS घेऊ नये? फायदा तो होईल माझा त्याच्यामध्ये. एक आपलं दुसरं उत्तर असतं, आपल्याला त्रास देण्यासाठी आपलं अहित मनामध्ये ठेवून काय हे मर्जर केल्या जातंय? मर्जर हे स्टेट बँक ऑफ इंडिया स्वतःच्या फायद्यासाठी करत आहे. रिझर्व्ह बँकेच्या ऑथोरायझेशन पॉलिसी प्रमाणे रूरल आणि सेमियर मधल्या अर्बन एरिया मधल्या ब्रँचेस बंद करता येणं शक्य नाही. अर्बन आणि मेट्रो एरिया मधल्या ब्रँचेस बंद होऊ शकतात, पण अर्बन आणि मेट्रो मध्ये एक नवीन ब्रँचचं लायसन मिळवायचं असेल तर रूरल मधल्या 5 ब्रँचेस त्या बँकेला उघडाव्या लागतात, तेव्हा अर्बन आणि मेट्रोचं लायसन मिळू शकतं. मग स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंट एवढं वेड आहे का की अर्बन आणि मेट्रोच्या ब्रँचेसचे लायसन्सेस सरेंडर करेल आणि रूरल मधल्या ब्रँचेस फक्त चालू ठेवेल? हे कदापि शक्य नाही. मग त्याच्यावर एक उपाय म्हणून बँक या अर्बन आणि मेट्रो एरिया मधल्या ज्या ब्रँचेस जिथे ओव्हरलॅपिंग ब्रँच नेटवर्क आहे तिथली एक ब्रँच बंद करेल, पण ते लायसन्सेस वापरून आउटस्कर्ट्स एरियामध्ये नवीन ब्रँच ओपन करेल. आता पण तुम्ही बघा, सुभाष चौक लातूर मधल्या ब्रँचेस, तिथला बिझनेस, आणि या रिंग रोडवर नवीन उघडलेली ब्रँच, तिथला बिझनेस. नवीन उघडलेली ब्रँच 5 वर्षात जो धंदा करू शकते तो कदाचित जुन्या 30 वर्षाच्या ब्रँचच्या पुढे जातो. म्हणजे नवीन ॲव्हेन्यूज आहेत त्या नवीन भागामध्ये आहेत. जिथे ओव्हरलॅपिंग ब्रँच नेटवर्क आहे तिथे नवीन ठिकाणी ब्रँच उघडल्या जाण्याची शक्यता आहे. तसं आता स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांचा जो रिक्रुटमेंट प्लॅन होता तो अबंडन केला, म्हणजे तो रद्द केला. रिक्रुटमेंट आता करणार नाही, कारण हे मर्जर झाल्यानंतर त्या प्रोसेसमध्ये काही प्रमाणात अतिरिक्त कर्मचारी झाले तर सिस्टीम मध्ये ते ऍब्सॉर्ब केल्या जाऊ शकतात. ही संभाव्यता लक्षात घेता रिक्रुटमेंट प्लॅन अबंडन केला, आणि दुसरीकडे
डेथ रिटायरमेंट रेसिग्नेशन मुळे मोठ्या प्रमाणावर जागा पुढच्या 3 वर्षात निर्माण होत आहेत, हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हे झाल्याबरोबर ब्रँचेस बंद होतील आणि मग माझ्या बदल्या होतील. मग बदल्या सामोरं जाणं याच्यापेक्षा बरे ते व्हीआरएस घेऊन घरी बसलेलं, हे आपल्या डोक्यात एक कल्पना आहे. 2001 साली बँकिंग इंडस्ट्रीमध्ये अशीच एक व्हीआरएस स्कीम लागू केली होती. स्टॉक अँड बॅरल सगळ्या बँकांसाठी ती योजना लागू केली होती. फक्त कॉर्पोरेशन बँकेने ती इम्प्लिमेंट केली नव्हती. त्या योजनेमध्ये 1 लाख बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी व्हीआरएस घेतले आणि ते घरी बसले. त्याच्यानंतर औरंगाबाद शहरातल्या ज्या एम्प्लॉईजनी व्हीआरएस घेतली त्यांच्याकडे आवर्जून मी घरी जाऊन त्यांना भेटत होतो. महिना 2 महिन्यातून 3 महिन्यातून एक चक्कर मारायचो. काय हालत आहे, काय झालं व्हीआरएस झाल्यानंतर. आपला अनुभव असा होता की व्हीआरएस झाल्यानंतर तो एम्प्लॉई जो एरवी बँकेत यायचा नाही, बँकेच्या मस्टरवर असताना, तो व्हीआरएस झाल्यानंतर रोज यायचा ब्रँचमध्ये. तो पहिले 1 दिवस 2 दिवस आठवडाभर आपण चहा पाजला, बिल आपण दिलं, नंतर तो दुरून दिसला की आपण दुसऱ्या मार्गाने बाहेर पडून जायचो आणि त्याला टाळायचो, नको बाबा ही किरकिर. मग आपली बॉडी लँग्वेज पण बोलते, ती पण बोलायला लागली. मग त्याच्या लक्षात आलं की आपण आता अनवॉन्टेड एलिमेंट आहोत. मग हळूहळू त्याचं ब्रँचमध्ये येणं कमी झालं. बरं, आपण बँक एम्प्लॉई म्हणून जे आयुष्य जगतो ते नीट तपासून बघा की आपण आपल्या घरी गेल्यानंतर आपल्या मुलाशी, बायकोशी, घरातल्या इतर फॅमिली मेंबरशी आपले विषय काय असतात बोलायचे. मॅनेजर खडूस आहे, मी सोडता जगात कुणाला अक्कल नाही, असलो तर शहाणा मीच आहे, म्हणून आपण आपल्या बायकोला मुलांना ऐकवतो आणि त्या घरातले एक कर्ता पुरुष म्हणून त्या सगळ्यांना आपण जे बोलतो ते गुपचूप ऐकून पण घ्यावं लागतं. पण बँक बंद झाली की आपल्या घरी विषय कुठले राहतात बोलायचे. मुलाला तुझी परीक्षा कशी झाली, पेपर कसे गेले, ट्युशनला गेला होतास का, कॉलेजमध्ये गेला होतास का. आणि मग मुलगा आपण शेजारून चाललो की सतत आपल्याला वाटतं बाहेरचं जग इतकं वाईट आहे. आपण सिगरेट पिली तर चालते, पण मुलाच्या कुठे शर्टला वास्तर येत नाही हे पण तपासून बघतो आपण. सतत आपल्या डोक्यात असतं. वीकेंडला मुलगा दूर गेला की दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्याच्याकडे असं रोखून बघतो, साला काल पिली तर नाही त्यांनी कुठे. म्हणजे मग रिकामा डोकं हे सैतानाचं भूत व्हायला लागतं आणि त्या घरामधलं एकूण वातावरण बदलतं. त्या घरामध्ये पण आपण प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपण वर्क प्लेसचे प्रॉब्लेम टाळायला जातो आणि घरात नवीन प्रॉब्लेम क्रिएट करतो. घरी बायकोनी एरवी आपल्याला काम सांगत नाही, पण आता व्हीआरएस झाल्यानंतर बायकोनी जर सांगितलं कोपऱ्यावर जाऊन दळण आणा गिरणीत जाऊन, तर ते लगेच आपण म्हणतो साला बँकेत माझी किंमत नाही, तुलाही नाही का माझी किंमत. आता आपलं लगेच बॉडी लँग्वेज बोलायला लागते. बायको म्हणते आयुष्यभर काम केलं नाही मी, एकटीने संसार ओढला, आता तुम्ही रिकामे थोडं काम करा ना, काही बिघडतं का, झिजता का तुम्ही. मग आपलं मन खायला लागतं कुठेतरी. आणि मग आपण जे एरवी 15 दिवसातून एकदा 2 पेग पितो ते पेग 4 होतात. मग फ्रिक्वेन्सी 15च्या ऐवजी 1 आठवड्याला होते, मग आठवड्यातून 2दा होते आणि मग तिथून आपली घसरण सुरुवात होते. दुसरी गोष्ट, व्हीआरएस घेतली की आपल्याला मिळणारा जो डबल आहे पैसा आहे, 2001 साली जे पैसे मिळाले त्यावेळेचा रेट ऑफ इंटरेस्ट आणि नंतर 5 वर्षानंतर झालेले व्याजाचे दर तुम्ही तपासून बघा. 10% मागे 2.5% व्याजदर कमी झाले. म्हणजे 25% त्याचं रिअल इन्कम घसरलं. आणि दुसरीकडे याच काळामध्ये इन्फ्लेशनमुळे जी भाववाढ झाली आणि रुपयाची किंमत कमी झाली, त्यामुळे त्या पैशात बाजारात येणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्या पण आपल्याला कमी मिळायला लागल्या. ते फॅक्टर केलं तर आपलं रिअल इन्कम जवळजवळ 50% कमी झालं. तिसरी गोष्ट, जे पैसे आपण मिळवले आणि घरी गेलो त्या पैशाला अनेक वाटा फुटल्या. बायकोची अनेक वर्षाची इच्छा होती आपल्याला चांगले दागिने आणखी काय घ्यायचे, त्या इच्छा आपण पूर्ण केल्या. मग आपल्या मुलांनी सांगितलं बाहेर तर नोकरी मिळत नाही, मला व्यवसाय चालू करायचा आहे. पण मला व्यवसाय चालू करायचा आहे तर मी बँकेचं कर्ज घेण्यापेक्षा आहेत ना पैसे, द्या ना तुम्ही, काय फरक पडतो का. आपण पहिल्यांदा नाही म्हणतो. मग नंतर आपला मुलगा आपल्या बायकोच्या मार्फत
म्हणजे आईच्या मार्फत आपल्यावर दबाव आणतो आणि मग आपण शेवटी त्याला जे काय 10 लाख 12 लाख 15 लाख देतो. बाजारात अनेक उद्योग माना टाकतात, त्यापेक्षा वेगळं आपल्याही मुलाच्या उद्योगाचं होत नाही. किंवा आपल्यापैकी काही लोकांना वाटतं की माझ्यात खूप कौशल्य, मीच व्यवसाय चालू करतो. आपल्याला बँकेत काम करताना काउंटरवर वर फॅन आहे, उन्हाळ्यात कूलर पण आहे, शक्य असेल तर आता एसी आहे, अशा ठिकाणी बसून काम करायची सवय असते. काउंटरवर एखादा माणूस आला आणि तो म्हणाला मला 5 लाख रुपये डिपॉझिट ठेवायचंय, तर आपल्या चेहऱ्यावर निर्गुण निर्विकार भाव असतात त्याला रिसीव्ह करताना. आपल्याला नाही वाटत 5 लाखाचं डिपॉझिट मिळते, वा वा या जरा. एखादा मॅनेजर थोडा चलता पुरता आणि नवीन असला आणि त्यांनी जर सांगितलं की आपल्या ब्रँचमध्ये कस्टमर आल्यानंतर आपण त्याला थोडं गुड मॉर्निंग आणि हसून स्वागत करावं, तर लगेच आपल्या चेहऱ्यावरचे भाव असे असतात, तू काय मला विकत घेतलं का, तू मला सांगतो गुड मॉर्निंग म्हणून. मग लगेच युनियन लीडरला आपण सांगतो संध्याकाळच्या वेळी हलक्या आवाजामध्ये, आजकाल जरा मॅनेजर शिरजोर झालाय बरं का, त्याला सरळ करायला पाहिजे. या कल्चर मधले आपण स्वतः काय व्यवसाय चालू करणार आहेत, व्यवसाय करू शकणार आहोत. त्यामुळे हे पैसे असे हवेत उडाले आणि जे कोणी व्हीआरएस ऑफ करून घरी बसले त्यातले फक्त 5% लोक काही करू शकले. 95% लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. बरं, ही मी म्हणतो म्हणून नाही, मुंबईतल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनी याच्यावर 2 स्टडी पेपर पब्लिश केलेत. 2001 साली बँकांमधली व्हीआरएस स्कीम इम्प्लिमेंट केल्यानंतर तिथल्या ज्यांनी व्हीआरएस घेतली त्यांचं पुढचं आयुष्य काय झालं. हा जो अनुभव आहे, हा जो अभ्यास आहे, तो आम्ही तुम्हाला शेअर करतो. अॅरिथमेटिकली व्हीआरएस स्कीम ही फायद्याची नाहीये, सायकोलॉजिकली आणि सोशॉलॉजिकली पण व्हीआरएस स्कीम फायद्याची नाहीये. आपल्यातल्या काही लेडीजना वाटतं की नको आता आपण घरी बसू व्हीआरएस घेऊन. आता नवऱ्याला पण असं वाटतं की आता आपल्या बायकोने व्हीआरएस देऊन घरी बसलं पाहिजे. त्याला का वाटतं, खरं म्हणजे ज्यावेळी तुम्हाला गरज होती आपलं मूल वाढवायचं, त्यावेळी तुम्हाला असं वाटत होतं की मी घरी राहिली पाहिजे, माझ्या मुलाला मी चांगलं वाढवेन, त्याच्यावर चांगले संस्कार करेन. पण त्यावेळी नवरा म्हणतो तू नोकरी कर, कारण त्याला पैशाची गरज असते. त्यावेळी आपल्या भौतिक गरजा अनेक असतात, त्या पूर्ण होत नाहीत, त्या करायच्या असल्या तर तू नोकरी कर, हा त्याचा आग्रह असतो. पण आता त्याला वाटतं भौतिक गरजा पूर्ण झाल्यात, तू बैस आता घरी, व्हीआरएस घे. आणि पण तुम्ही बघा, आपल्या मुलाला विचारा किंवा मुलीला विचारा, इतके वर्ष सर्व्हिस केली की का रे मी घेऊ का व्हीआरएस. कुठल्याही घरातला मुलगा तुम्हाला व्हीआरएस घे असं सांगणार नाही, कारण त्याला माहिती व्हीआरएस घेऊन आपली आई घरी बसली की सगळं जग जाईल बाजूला, पण किटकिट माझ्याच वाट्याला येईल, त्याच्यापेक्षा नोकरी केलेली बरी. बरं, व्हीआरएस घेतल्यानंतर आपण करणार काय आहोत घरी बसल्यानंतर. कॉलनीमधल्या ज्या हाऊसवाईफ्स आहेत त्यांना तुम्ही जाऊन भेटायला जा, त्यांचे चेहरे बोलतात. जेव्हा नोकरी करत होती तेव्हा पर्स गरम होती, तेव्हा टाईट फिरायची, आणि आता मात्र आमच्यात मिसळायचा प्रयत्न करते. त्या घेत नाहीत, न सांगता पण त्यांचं स्वतःचं एक रॅकेट असतं, त्या रॅकेटमध्ये तुम्हाला शिरू देत नाहीत. तिथे त्या म्हणतात तुमचं तुम्ही जागा, आता इतके दिवस तुम्ही टेचत होता ना, आता तुमचं तुम्ही बघा, कशाला येता आमच्याकडे. बरं, एरवी आयुष्यभर आपण बँकेत जातो आणि बँकेतून घरी येतो, वाचायचा छंद नसतो, गाण्याचा छंद नसतो किंवा इतर कुठलेच छंद नसतात. मग वयाच्या 55व्या वर्षी काय नवीन छंद लागणार आहेत आपल्याला. त्यामुळे ते जे आयुष्य तुम्हाला फेस करावं लागणार आहे ते लक्षात घेतलं तर वेदर यू आर मेल ऑर फिमेल, व्हीआरएस ऑप्ट करणं हे सोशॉलॉजिकली, फायनान्शियली आणि सायकोलॉजिकली तुम्हाला डिप्रेशन मध्ये नेणारी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही व्हीआरएस ऑप्ट करू नये. आणि आम्ही जे सांगतो ते आम्ही तुम्हाला 2001 सालच्या व्हीआरएसच्या वेळी सांगितलं होतं, ते पश्चाताप झाले. पेन्शन का प्रॉव्हिडंट फंड यावेळी आम्ही तुम्हाला सांगितलं, तुम्ही चूक केलीत 50% लोकांनी, पण ती चूक दुरुस्त करण्याची संधी होती. अशक्यपराय गोष्ट AIBAने शक्य करून दाखवली, त्यामुळे आपल्याला वन मोर ऑप्शन फॉर पेन्शन मिळालं.
पण तुम्ही व्हीआरएस घेऊन घरी बसलात आणि 2 वर्षांनी तुम्हाला उपरती झाली की पुन्हा आपण बँकेत जाऊ, तर तुम्हाला काही दरवाजे उघडता येणार नाहीत. आम्हाला ते शक्य नाही. त्यामुळे तुम्ही तो मार्ग चोखाळू नये अशी आमची तुम्हाला विनंती आहे, आव्हान आहे. तसं ट्रान्सफर डोक्यात ठेवून तुम्ही या गोष्टीकडे बघू नका. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जी ट्रान्सफर डिप्लॉयमेंट पॉलिसी आहे त्याचं डॉक्युमेंट काढून बघा. त्या डॉक्युमेंट मध्ये लिहिलेलं आहे, लेडीज असतील तर 54 वर्ष आणि पुढे, जेंट्स असतील तर 55 वर्ष आणि पुढे त्या डिप्लॉयमेंट पॉलिसी मध्ये शहराच्या बाहेर तुमच्या ट्रान्सफर होणार नाहीत. त्यामुळं आज जे व्हीआरएस संभाव्यता लक्षात घेऊन व्हीआरएस कडे टेम्प्ट होत आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं वय 55, 56, 57, 54 असेल तर आपल्यावर ती गोष्ट परिणाम करणार नाही. पॉलिसी त्यांची म्हणते. म्हणजे म्हणतात तुम्ही गॅरंटी देणार का? तसं असेल तर तुम्ही एक बॉन्ड एक्झिक्यूट करा आणि आम्हाला सांगा की तुमची बदली होणार नाही. विथिन सिटी होईल, पण ती फक्त तुमची होईल आणि स्टेट बँकेतल्या एम्प्लॉईची होणार नाही असं तर होणार नाही. एंटायर सेट ऑफ एम्प्लॉईज स्टेट बँक ऑफ इंडियातले ते सगळे त्या ट्रान्सफरला प्रोन आहेत. हे जे काही कन्सॉलिडेशन आहे ते झाल्यानंतर त्यांना फेस करावं लागणार आहे. फक्त तुम्हाला आता जी एक सवय आहे की सुभाष चौक बीड मध्ये जर तुम्ही आपल्या वयाची काय आयुष्यातली 30 वर्ष सर्व्हिस पूर्ण केली असेल आणि आता जर तुम्हाला सांगितलं गंजगोलाई किंवा आणखी तिकडे कुठलं सिग्नल कॅम्पकडे एक ब्रँच निघाली, तुम्हाला तिथं जायचंय आणि इतके वर्ष जसबीर, सावंत, प्रशांत या लोकांच्या मदतीने आहे तिथेच तुम्ही राहिलेला आहात, तर तुमच्या आयुष्यातला हा बदल मात्र अटळ आहे आणि हा बदल तुम्ही स्वीकारला पाहिजे. हाही बदल तुम्ही स्वीकारणार नाही अशी जर तुमची मानसिकता असेल तर त्या मानसिकतेला आम्ही कुठलंही भरण पोषण करू इच्छित नाही. मग व्हीआरएस हा मार्ग घ्यायचा असेल तर तो तुमचं चॉईस आहे. एवढं आम्ही सगळं सांगून जर तुम्ही व्हीआरएस घेणार असाल तर त्या आयुष्यात तुम्ही स्वतः फेस करा. पण मी आता सांगितल्या त्या गोष्टीबद्दल काही शंका तुमच्या मनात असतील तर त्या जरूर प्रश्नभागावर आणा. त्या आम्ही ऍड्रेस करायला तयार आहोत. त्यामुळे पहिलं आणि फॉरमोस्ट आमचं अपील आहे की व्हीआरएसला नो केलं पाहिजे, रोजगार टिकवला पाहिजे. मी माझ्या आयुष्यामध्ये 40 वर्षाच्या या बँकेतल्या जॉबमध्ये अनेक मॅनेजर बघितलेत. एकच मॅनेजर असा मला भेटला की जो एम्प्लॉईला काम सांगितल्यानंतर तो जो करत नसेल तर तो म्हणायचा मी त्याला मेमो द्यायचा, मग त्यांनी युनियनकडे जायचं, शोकॉज नोटीस द्यायची, त्यांनी युनियनकडे जायचं. याच्यापेक्षा तो त्याला बोलवायचा आणि त्याला म्हणायचा उद्यापासून ते या खुर्चीवर बैस, तिथे हे टेबल आहे आणि काहीच करू नको. आम्ही युनियन लीडर जायचं तर आम्ही म्हणायचो अरे तुला काय अन्याय काय सांग ना. त्यांनी नुसतं बसायला सांगितलंय. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस बसल्यानंतर 4थ्या दिवशी तो वेडा होतो. बाकी सगळे लोक काम करतायत आणि तो एकटाच एका कोपऱ्यात जर बसला बिनकामाचा तर मग तो युनियनकडे येऊन म्हणतो साला माझी काय हॅरेसमेंट करतात. तो मॅनेजर म्हणतो अरे तुला 2 व्हाउचर जास्त पोस्ट केले तर तू म्हणायचं माझी हॅरेसमेंट होते. आता तुला एकही व्हाउचर पोस्ट करू नको म्हणतो तरी तू हॅरेसमेंट होते असं म्हणतोस. माणसाचा मूलभूत जो काय व्यवहार आहे किंवा नेचर आहे ते काम करण्याचं आहे, काम न करण्याचं नाहीये. त्यामुळं काम आपल्यापासून हिसकावून घेणं ही सगळ्यात मोठी आपल्याला शिक्षा आहे याची कुठेतरी जाणीव आपण ठेवली पाहिजे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीसह स्वेच्छानिवृत्तीकडे आपण बघितलं पाहिजे आणि मग ती आपण एक्सेप्ट करायची का रिजेक्ट करायची हा आपण इंडिव्हिज्युअल लेवलवर निर्णय घ्यायला पाहिजे. हा झाला एक. दुसरी आपल्या मनात शंका आहे की इतके दिवस सावंत होते, जसबीर होते, प्रशांत होता, हे सगळे होते, पण मर्जर झाल्यानंतर कोण देणार आम्हाला प्रोटेक्शन. या शंकेचं निरसन करण्यासाठी म्हणून आम्ही सगळ्या असोसिएट बँकांचे जे प्रमुख कार्यकर्ते होते ते भोपाळला जमलो. ऑल इंडियाचे जनरल सेक्रेटरी CH वेंकटाचलम तिथे आले आणि त्यांनी ऑल इंडिया SBI एम्प्लॉईज असोसिएशन या संघटनेची स्थापना जी की यापूर्वी झालेली होती
त्याचं रिस्ट्रक्चरिंग केलं आणि सगळ्या असोसिएट बँकांमधल्या युनियन्सचं ॲफिलिएशन त्या युनियनला दिलं. म्हणजे तुम्ही 1 एप्रिल नंतर पहिल्या दिवशीपासून ऑल इंडिया एसबीआय एम्प्लॉईज असोसिएशन AIBAशी संलग्न संघटनेचे सभासद असाल. आणि हे सभासद पहिल्या दिवशीपासून झाल्यानंतर भारतातल्या 6 सर्कलमध्ये डे 1 पासून ही युनियन ही मेजॉरिटी युनियन म्हणून त्या सर्कलमध्ये काम करेल. मग ते सर्कल त्रावणकोरचं असो, ते सर्कल इकडे त्या पतियाळा मधलं असो, ते सर्कल आणखी बिकानेर जयपूर तिथलं असो, प्रत्येक ठिकाणी ऍज अगेन्स्ट स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट असोसिएट बँकांमधली जी युनियन आहे ती युनियन ही मर्जर झाल्यानंतर मेजॉरिटी रेकॉग्नाइज युनियन म्हणून त्या सर्कलमध्ये काम करणारी असेल. बरं, जिथे हे आपलं नेटवर्क नाहीये त्या ठिकाणी आपली काय परिस्थिती आहे? त्या ठिकाणी AIBAने पुढाकार घेऊन तिथल्या रिस्पेक्टिव्ह स्टेट फेडरेशन्सला सांगून एक ॲडॉक कमिटी गठीत केलेली आहे. त्या ॲडॉक कमिटीमध्ये सर्व असोसिएट बँकांचे एक प्रतिनिधी सम्मिलित करून ती कमिटी कायम केली. आता त्या राज्यामधले पण जे असोसिएट बँकांमधले कर्मचारी आहेत त्यांच्या रिस्पेक्टिव्ह युनियन ऑल इंडिया SBI एम्प्लॉईशी ॲफिलिएट झाल्यामुळे ते देखील AIBAचे सभासद आहेत. तिथलं जे नेटवर्क आहे असोसिएट बँकांचं आणि कर्मचाऱ्याची संख्या जर लक्षात घेतली तर एकूण 14 सर्कल पैकी पहिल्या दिवशी 8 ते 9 सर्कलमध्ये आपण रिप्रेझेंटेटिव्ह युनियन म्हणून काम करतो. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नी मान्य केलेला कोड ऑफ कंडक्ट लागू केलेला आहे. त्या कोड ऑफ कंडक्ट मध्ये एक रेकॉग्नाइज युनियन आहे, दुसरी रिप्रेझेंटेटिव्ह युनियन आहे. म्हणजे 6 सर्कलमध्ये आपण 5 सर्कलमध्ये आपण रेकॉग्नाइज युनियन सर्कलसाठी होऊ, इतर 3 सर्कलमध्ये आपण रिप्रेझेंटेटिव्ह युनियन म्हणून काम करू. म्हणजे पहिल्या दिवशीपासून आपल्याला निगोशिएटिंग काउंटर ओपन झालेला असेल. म्हणजे युनियन म्हणून आपले जे अधिकार आहेत आज आपल्या सभासदांना रिप्रेझेंट करण्याचे आणि त्यांचे जे इश्यूज आहेत ते सोडवण्याचे हे पहिल्या दिवशीपासून आपल्याला उपलब्ध असतात याची पण जाणीव आपण ठेवली पाहिजे. मग ती ऑल इंडिया SBI एम्प्लॉईज युनियन जी केली त्याच्यात सर्व असोसिएट बँकांचे प्रतिनिधी हे पदाधिकारी म्हणून काम करतायत. सावंत व्हाईस प्रेसिडेंट आहेत, जसबीर सेक्रेटरी आहेत, तुमचे ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी श्रीकांत रेड्डी हे डेप्युटी जनरल सेक्रेटरी आहेत, आणखी पण कर्नाटक मधले एक पदाधिकारी आहेत तेही ऑफिस बेअरर आहेत. ती काळजी आम्ही घेतली की जिथे आपलं प्राबल्य आहे त्या ठिकाणचं प्रतिनिधित्व त्या ऑल इंडिया संघटनेमध्ये असेल. मुंबई हे स्टेट बँक ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर आहे, म्हणजे इपिक सेंटर आहे. जे काही घटना घडतील ते सगळ्यात मुंबईमध्ये घडतील. म्हणून आपण 29 तारखेला मुंबईमध्ये या नवीन जी युनियन आहे ऑल इंडिया SBI एम्प्लॉईज युनियन त्यांच्या महाराष्ट्र राज्यातल्या कार्यकर्त्यांसाठी सभासदांसाठी एक महासंमेलन आयोजित केलंय, ज्यात महाराष्ट्र राज्यातले असोसिएट बँकांमधले 1000 कर्मचारी त्या दिवशी त्या महासंमेलनामध्ये सहभागी होतील. त्या दिवशी नवीन स्थापन झालेल्या या संघटनेचे एक शिष्टमंडळ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर किंवा डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर यांना भेटतील आणि त्यांना एक पत्र सादर करतील की या नवीन युनियनची स्थापना झाली, इथून पुढे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबद्दल चर्चा करताना या नवीन संघटनेशी तुम्ही चर्चा केली पाहिजे. हा जो आपलं म्हणणं आहे, आपला आग्रह असेल, तो आग्रह आपण स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंट पुढे मांडणार आहोत. तुम्ही म्हणाल NCB मेजॉरिटी आहे, मग शेवटी आपण मायनॉरिटीज आहोत. 50,000 आणि ते 2 लाख. NCB युनियन काय ते समजून घेतली पाहिजे आपण. पहिल्यांदा इंपिरियल बँक ऑफ इंडिया होती, नंतर ती कन्वर्ट झाली स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. जशा खाजगी कंपनीमध्ये कंपनीचा मालकच आपली एक युनियन फ्लोट करतो, हे त्या NCB युनियनचं स्टेट बँकेतलं कॅरेक्टर आहे. तुम्ही बघता कधी NCBने कुठलं एज्युटेशन लॉन्च केलंय एक्सेप्ट वेज रिव्हिजन बायपार्टेट? कधी कुठल्या प्रश्नावर रस्त्यावर आले तसं कधी झालंय का? AIBA म्हणून प्रत्येक वेळी, म्हणजे अगदी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेमधल्या
40 एम्प्लॉईजना जेव्हा टर्मिनेट करण्याची धमकी त्या मॅनेजमेंटने दिली तेव्हा 4 लाखाची फौज या देशामध्ये 1 दिवसाचा संप करते, हे वास्तव आपण आकाराला आणलेलं आहे. त्यामुळं मर्जर नंतर 50,000 कर्मचारी आहेत, ही मायनॉरिटी युनियन आहे. म्हणून जर अरुंधती भट्टाचार्य यांनी या असोसिएट बँकांमधल्या कुठल्याही कर्मचाऱ्याच्या केसाला धक्का लावला तर या देशातल्या AIBAचे 4 लाख सभासद रस्त्यावर येतील आणि त्यांच्या पाठीशी उभे राहतील. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंटला ही जाणीव करून देतील की कालपर्यंत तुम्ही ज्या युनियनशी हाताळत होता ती आणि आज ज्या युनियन बरोबर तुमची गाठ पडली यातला हा आहे गुणात्मक बदल. एकासाठी सगळे आणि सगळ्यांसाठी एक, या भूमिकेतून ट्रेड युनियन स्पिरिट काय असतं, ट्रेड युनियन कल्चर काय असतं, ट्रेड युनियनची मिलिटन्सी काय असते याचं विश्वरूप दर्शन आपण अरुंधती भट्टाचार्यांना दाखवणार आहेत. आणि याची त्यांना पण जाणीव आहे. स्टेट बँक ऑफ त्रावणकोर मधल्या एम्प्लॉईजनी जो एक माहोल तयार केला होता त्या माहोल नंतर आज आता जेवढी आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंटची भीती नाही त्याच्यापेक्षा जास्त भीती स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंटला या स्टेट बँक ऑफ त्रावणकोरच्या एम्प्लॉईची आहे. त्यांनी काही सोडलं नाही. मेंबर ऑफ पार्लमेंट, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद प्रत्येक ठिकाणी त्यांनी ठराव संमत केला की आमचा या मर्जरला विरोध आहे. केरळ राज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला जर काम करायचं असेल तर त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय ते काम करू शकणार नाहीत असा एक माहोल त्यांनी तयार केला. का नाही आपण तो माहोल तयार करू शकत? आज आपल्याला असं वाटतं की आपल्यातले काही लोक एनसीबी मध्ये सहभागी होतील पण कदाचित काही ठिकाणी होणारच नाही पूर्ण बँकेमध्ये असा दावा मी करणार नाही. पण याच वेळी हे लक्षात घेतलं पाहिजे की आता एनसीबी मधले काही कार्यकर्ते स्वतःहून आपल्याशी संपर्क करतायत, आपण नाही करत त्यांच्याशी. आपला पहिला अप्रोच काय? पहिल्यांदा आपलं घर सावरायचं, कन्सॉलिडेट करायचं, स्थिर स्थावर करायचे, आपल्या कर्मचाऱ्यांचे सभासदांचे प्रश्न आपल्याला ऍड्रेस करायचे आहेत. अनेक प्रश्न आहेत की आपल्याला असे जे काही रिएम्बर्समेंट्स आहेत त्या कदाचित स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंट नाकारेल. पण त्या ठिकाणी अशा सर्व सवलतींचं प्रोटेक्शन व्हावं हा संघटना म्हणून आपला पहिला महत्वाचा मुद्दा असणार आहे. तसं या मर्जरच्या प्रोसेसमध्ये जे काही नवीन प्रश्न निर्माण होतील, प्रश्न निर्माण होणार नाही तसं मी म्हणणार नाही. गाडीनी रूळ बदलले की जो खडखडाट आहे तो खडखडाट आपल्याला पण या मर्जरच्या प्रोसेसमध्ये फेस करावा लागणार आहे. पण त्यावेळी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन नावाची संघटना तुमच्या बरोबर आहे याची जाणीव तुम्ही सतत ठेवा. आणि काल स्थापन झालेली युनियन नाहीये, 70 वर्षाचा निरंतर प्रवास आहे, एवढा विलक्षण मोठा इतिहास आहे. त्यामुळे कुठल्याही मॅनेजमेंटला कसं हाताळायचं याची जाण आम्हाला पण आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया हे मॅनेजमेंट कितीही स्वतःला शिरजोर समजत असेल तर यापेक्षा अधिक मस्तवाल मॅनेजमेंट या AIBAने हाताळलेला आहे. फेडरल बँक 70 दिवस बेमुदत संप केला आणि एका खाजगी बँक व्यवस्थापनाला शेवटी आपले गुडघे टेकवावे लागले होते. ही AIBA आहे. AIBAचं कल्चर जर तुम्ही बघितलं तर AIBA सतत संघर्षाला तयार असते. AIBA मध्ये जी लढाऊ प्रवृत्ती आहे ही लढाऊ बाणा घेऊन आपण सतत मैदानात उतरतो. त्यामुळे व्यवस्थापन कुठलंही असो त्या व्यवस्थापनाला हाताळण्यासाठी आवश्यक असलेलं कौशल्य ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन म्हणून आपल्या जवळ आहे. त्या कौशल्यासह तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये प्रवेश करणार आहात. याच्या अगोदर आपला एक डेमॉन्स्ट्रेशनचा कॉल होता. त्यावेळी औरंगाबाद मध्ये आवर्जून आम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या झोनल ऑफिस समोर डेमॉन्स्ट्रेशन्स ठेवली. हेच मुंबईमध्ये पण आम्ही केलं.
मुंबईमधले डेमॉन्स्ट्रेशन स्टेट बँक ऑफ इंडियाची जी मेन ब्रँच दलाल स्ट्रीटवर आहे, हॉर्निमन सर्कल जवळ, तिथे आम्ही डेमॉन्स्ट्रेशन केली. त्यावेळी तर काही मर्जर झालं नव्हतं. औरंगाबादमध्ये त्यावेळी गेटच्या बाहेर आम्ही झेंडा रोवला, गेट बंद करून. तिथे आम्ही सगळे कर्मचारी एकत्रित जमलो आणि त्या दिवशी आम्ही सांगितलं की जो झेंडा घेऊन आज आम्ही या गेटवर उभे आहोत, तो झेंडा 1 एप्रिल नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत लागलेला असेल, हा आमचा निर्धार आहे. त्या निर्धारासह आपण स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सहभागी होणार आहोत, झेंडा रोवणार आहोत. त्या झेंड्यातली ताकद काय ते व्यवस्थापनाला दाखवणार आहोत. त्यामुळे आश्वस्त राहा की या ट्रान्झिटरी फेज मध्ये जे निर्माण होणारे प्रश्न आहेत ते प्रश्न ऍड्रेस करण्यासाठी AIBने ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर इव्हॉल्व्ह केलेलं आहे. त्यासाठी लागणारी जी काय आवश्यक पावलं आहेत ती पावलं AIBने उचललेली आहेत. त्यामुळे तुम्ही 1 एप्रिल नंतर पोरके झालात, उघड्यावर पडलेत, कोणी आपल्याला प्रोटेक्शन देणार नाही असं काही तुमच्या मनात असेल तर ते काढून टाका. AIB आपल्या बरोबर आहे या विश्वासासह आपल्याला या मर्जरच्या परिस्थितीला सामोरं जायचंय. मग आपल्यातल्या लोकांचा प्रश्न असतो, पण ते बाकी ठीक आहे, CPSचं काय? तुम्ही तर सांगत होता CPSला विरोध आहे, मग आता त्या बँकेत गेल्यानंतर आम्ही काय करायचं? शेवटी तुम्हाला जे वाटतं तेच तुम्ही करता, पण तुमच्यामध्ये एक स्वभाव आहे, बघू तर खरी विचारून. त्याला काही थोडे पैसे पडतात विचारायला, विचारू काय म्हणतो पुढारी, सांगतो तर. म्हणजे तुम्ही वेळोवेळी, म्हणजे आम्ही जर BCom शिकलो असो तर 1ली ते 10वी 10 आणि नंतर 14 परीक्षा दिल्या, पण रोज पुढारी म्हणून तुम्ही आमची परीक्षा घेत असता. तुम्हाला पडलेला प्रत्येक प्रश्न पहिली म्हणून आमच्यावर समोर टाकताना बोला आता काय करायचं, तुम्ही म्हणाल ते करता, तुम्हाला पाहिजे तेच तुम्ही, पण कौल मात्र आम्हाला लावता की तुम्ही सांगा काय करायचं ते. करिअर प्रोग्रेशन स्कीमला आपला जो विरोध आहे तो विरोध कशासाठी होता? स्टेट बँक ऑफ इंडिया मधल्या एम्प्लॉईजनी काही अधिक आर्थिक फायद्यासाठी अनेक वर्षांच्या लढ्यातून आपण मिळवलेले जे हक्क होते त्या हक्कांची तडजोड केली. 6.5 तास काम हा आपण लढून मिळवलेला हक्क आहे. त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियातल्या व्यवस्थापनाने तडजोड केली, युनियननी तडजोड केली आणि कामाचे तास दर आठवड्यामध्ये 12 तास वाढवू, महिन्यातून 27 तास किंवा 40 तास वाढवू, याच्या अगेन्स्ट काही आर्थिक फायदे घेतले. जर माझी ड्युटी लिस्ट वाढणार असेल आणि ड्युटी लिस्टशी कमेन्सरेटिंग अलाउन्स मला मिळणार असेल तर त्याला AIB म्हणून आपला विरोध नाही. किंबहुना मागच्या बायबजेटमध्ये CBS इम्प्लिमेंट झाल्यानंतर 50,000 रुपयापर्यंत ट्रान्सफर आणि 1 लाखापर्यंत, 50,000पर्यंत कॅश आणि 1 लाखापर्यंत ट्रान्सफर या ड्युटी स्पेशल असिस्टंट म्हणून आपण स्वीकारल्या. या 9व्या बायबजेटच्या वेळीच आपण स्वीकारल्या होत्या. म्हणजे ड्युटीज वाढवू नयेत असा आपला एक स्टँड आहे का? आपल्याला याची जाणीव आहे की गेल्या 10 वर्षामध्ये बँकिंग इंडस्ट्रीमध्ये एक टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. तंत्रज्ञान विषयक बदल झालेले आहेत. त्या बदलानंतर अनेक गोष्टी जी माणसं म्हणून आपण करत होतो त्या आता कॉम्प्युटर करतं. आठवून बघा आपल्यातले जे जुने लोक आहेत, डोळे झाकून बँकेत कशी रिक्रुटमेंट व्हायची. माझं हस्ताक्षर चांगलं आहे, बेरीज मी चांगली करतो, बॅलन्सिंगला माझी बैठक चांगली आहे म्हणून मला बँकेत रिक्रूट केल्या जात होतं. आणि आता बघा अक्षर तर आपल्याला काढावंच लागत नाही कुठे, बेरीज पण घ्यावी लागत नाही, बॅलन्सिंग पण करावं लागत नाही. म्हणजे ज्या स्किलसाठी बँकेने मला रिक्रूट केलं त्यातलं कुठल्याच स्किलची आता बँकेला आवश्यकता नाही. पण तरी पण टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर या देशातल्या एकाही बँक कर्मचाऱ्याला बँकेच्या बाहेर जावं लागलं नाही. का नाही जावं लागलं? ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन मुळे जावं लागलं नाही. लिव्ह अपार्ट, रिट्रेंचमेंट अनेक वेळा ट्रान्सफर होणार करत कुठल्याही बँकेमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्सफर पॉलिसी इम्प्लिमेंट होऊ शकली नाही. बायपाडेट मध्ये 100 किलोमीटर मधल्या बदल्या या देखील व्यवस्थापनाला आपण करू दिल्या नाहीत. कशाच्या जोरावर? ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या जोरावर. त्यामुळं या ज्या काही आशंका आपल्या मनामध्ये नेहमी येतात त्या पहिल्यांदा आपण काढून टाकल्या पाहिजेत.
पण टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन नंतर मी जर मला स्वतःला या बदलामध्ये रिपोझिशन केलं नाही, बदललेला माझा रोल हा मी समजून न घेता त्याला विरोधच करत राहिलो तर मी रिडंडंट होईल. आठवून बघा, बँकेमध्ये पहिलं कॉम्प्युटरचं सेटलमेंट 1983 साली झालं, 83 साली झालं, मग 87 साली झालं, मग 89 साली झालं आणि हळूहळू कॉम्प्युटरायझेशन विकसित होत गेलं बँकिंग इंडस्ट्रीमध्ये. ज्यावेळी कॉम्प्युटरायझेशनचं पहिलं अग्रीमेंट आपण 83 साली केलं तेव्हा बँक ऑफ महाराष्ट्रातली NOBW, काही बँकांमधली बेफी, या दोन्ही संघटनांची भूमिका होती, वेळ पडली तर आमच्या शरीरावरून तुम्हाला कॉम्प्युटर घेऊन जावे लागतील, पण आम्ही तुम्हाला कॉम्प्युटर आतमध्ये येऊ देणार नाहीत. डोळे दाखवून विचार करा, जर बँकात कॉम्प्युटर आले नसते तर काय आज झालं असतं? कुत्रे हाल घालले नसते आपले. दर महिन्याला बॅलन्सिंग, दर महिन्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, ऍप्लिकेशन शक्य होतं आपल्याच्यानी. तसं दुसरं, आज आता अलाउन्स कॅरिंग पोस्ट निघाल्या बँक ऑफ महाराष्ट्रात की NOBWचा सभासद ALC मध्ये जाऊन डिस्प्यूट रेज करतो की तो अलाउन्स मला मिळाला पाहिजे. का रे बाबा, कालपर्यंत तुझा विरोध होता ना कॉम्प्युटरायझेशनला, मग अलाउन्सवर का बसतोस तू? म्हणजे या सगळ्या युनियन सतत सरड्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रश्नावर आपले रंग बदलत गेले. NOBW नोबो काय किंवा बेफी काय, या सगळ्या संघटनांनी वेळ बदलली तशी आपले भूमिका बदलत गेल्या. मग यांना वाटायला लागलं की पेन्शन पेक्षा PF चांगलं आहे, PF पेक्षा पेन्शन चांगलं आहे. उशिरा आलेलं शहाणपण होतं त्यांचं. त्यामुळं आपण ड्युटी लिस्ट एक्सपांड करून त्याच्याप्रमाणे अलाउन्स कॉम्पन्सेशन म्हणून आपल्याला अधिक मिळालं पाहिजे, याला आपला विरोध नाहीये. आपला विरोध आपण लढून मिळवलेल्या हक्कांची तडजोड होता कामा नये, या गोष्टीला आपला विरोध आहे. त्यामुळे मर्जर नंतर CPS ऍक्सेप्ट करायचं का नाही करायचं याच्यावर तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी तुमची ऍडिशनल ड्युटीज जर करायची तयारी असेल तर तुम्ही ती पोस्ट स्वीकारा. तुम्हाला ड्युटीज नको असतील तर तुम्ही स्वीकारू नका. पण मग लगेच त्या कुठेतरी आपल्या बाजूचा माणूस सांगतो, पण घेतलं तरी ट्रान्सफर आहे, नाही घेतलं तरी ट्रान्सफर आहे. ट्रान्सफर डोक्यात ठेवून तुम्ही VRSचा पण डिसिजन घेऊ नका आणि CPS वरचा पण डिसिजन घेऊ नका. 54 वर्ष 55 वर्ष हे जे सगळे निकष आहेत त्या निकषाच्या आधारे तुम्हाला कमीत कमी मोबिलिटी करायला लावून तुमच्या आयुष्यात कसं स्थैर्य राहील याची काळजी युनियन म्हणून घ्यायला आम्ही बांधील आहोत. वी आर कॅपेबल अँड कॉम्पिटंट टू गिव्ह यू प्रोटेक्शन. ते प्रोटेक्शन आम्ही तुम्हाला देऊ. CPS घ्यायचं का नाही घ्यायचं, जबाबदारी स्वीकारायची का नाही स्वीकारायची, याच्यावर तुम्ही निर्णय घ्या. हा झाला CPS बद्दल. अलाउन्स बद्दल पण तुम्हाला सांगितलं की कुठलाही आपला परमनंट अलाउन्स त्यांना विड्रॉ करता येणार नाही. पण काही प्रॉब्लेम या ट्रान्झिशन मध्ये आपल्याला फेस करावे लागतील. ते प्रॉब्लेम ऍड्रेस करण्यासाठी यंत्रणा आम्ही उभी केलेली आहे. आवश्यकता पडली तर मुंबईमध्ये रिजनल लेबर कमिशनर असो की मुंबई हायकोर्ट असो, तिथे दरवाजे ठोठवावे लागले तर आपण वकिलांची एक टीम पण तयार करतोय ज्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सगळ्या सर्व्हिस कंडिशनचं ज्ञान असेल. म्हणजे मॅनेजमेंट जेवढी तयारी करतोय त्याच्यापेक्षा जास्त तयारी युनियन म्हणून आम्ही पण करतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नाला जे काही सोल्युशन तुम्हाला मिळालं पाहिजे ते तुम्ही देऊ. आता मग आपल्या मनामध्ये येतो की किती झालं तरी आमचं स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये एक फॅमिली एन्व्हायरमेंट होतं. आम्ही अगदी ऍट इज काम करायचो. थोड्याफार चुका व्हायच्या, कोणाच्या होत नाहीत, आमच्या पण होतात. पण आमच्या बँकेत त्या मॅनेजरची आम्हाला पत्र द्यायची हिंमत नसायची. कारण त्यांनी पत्र दिलं की आम्ही लगेच लवाळेला किंवा आणखी प्रशांतला, जसबीरला सांगायचो, बघा मॅनेजरची हिंमत वाढली, पत्र देतो कसं, तुम्हाला देऊन विचारून दिलं असणार, हे लगे आपल्या डोक्यात येतं. तर ती लक्झरी उद्या त्या बदललेल्या एन्व्हायरमेंटमध्ये कदाचित तुमच्याकडे अवेलेबल नसेल. आणि आपण 6.5 तास बँकेत नीट काम केलं पाहिजे ही जर कोणाची अपेक्षा असेल तर त्यात काही गैर नाही. बरं, त्याही परिस्थितीमध्ये तुम्ही चुकणार नाहीत, पण तुमची हॅरेसमेंट कोणी करायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रोटेक्शन द्यायला संघटना आहे. आजही महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नेटवर्क खूप कमी आहे
अशा आपल्या विभागातल्या ब्रँचेसमध्ये कुठलाही प्रश्न आला तर तिथलं लोकल लेवलचं जे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन कमिटी ती इंटरव्हीन करते आणि त्या त्या ठिकाणी प्रश्न सोडवते. तो जो रोल डिस्ट्रिक्ट बॉडीचा आहे किंवा स्टेट बॉडीचा आहे तो काल होता तो आजही राहणार आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला फायर फायटिंग एक्झरसाइज म्हणून लागणारी जी मदत आहे ती तिथलं रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट युनिट देणार आहे. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात आपण ठेवली पाहिजे की शेवटी बँकांमध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना बेदखल करून कुठलंही व्यवस्थापन आपलं चालू शकणार नाही. आपल्या काउंटरवर अरुंधती भट्टाचार्य येऊन काम नाही करू शकणार. सेव्हिंगचं डिपॉझिट, गव्हर्नमेंटचा बिझनेस, छोटी कर्ज कोण करणार आहे? शेवटी ब्रांचमध्ये आपण करणार आहोत. वरची पाटी बदलली म्हणून अरुंधती भट्टाचार्य येऊन तिथं काम करणार नाहीत. या बदलानंतर पण कालपर्यंत जो व्यवसाय स्टेट बँक ऑफ हैदराबाद म्हणून आपल्याकडे होता तो व्यवसाय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपल्याकडे राहिला पाहिजे ही पण काळजी आपण घेतली पाहिजे. कारण शेवटी आपली ताकद हा आपला व्यवसाय आहे. व्यवसाय गेला तर आपली ताकद आपल्याकडे राहणार नाही. त्यामुळे त्या व्यवसायामध्ये आपण इंडिस्पेन्सेबल राहणं यातून आपलं बार्गेन आपण इव्हॉल्व्ह करत असतो याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्यामुळे त्या बदलामध्ये तुम्ही स्वतःला कसं रिपोजिशन करावं याच्याबद्दल आम्ही सतत मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत. मुंबईमध्ये मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या किमान 20 कार्यकर्त्यांनी या महासंमेलनामध्ये सहभागी व्हायचंय. तुम्ही म्हणाल क्लोजिंग आहे मग कसं? त्यात पुन्हा मॅनेजमेंटने एक सर्क्युलर काढलंय की शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही रजा घ्यायच्या नाहीत. तर त्याच्यावर पण जो मार्ग काढायचा तो आपण स्थानिक पातळीवर काढू आणि आपण ठरवलं तर मार्ग काढतो. असं कधी होतं का की आपल्याकडे असा एखादा प्रॉब्लेम आला तर आपण स्थानिक पातळीवर मार्ग नाही काढू शकत? त्यामुळे तो स्थानिक पातळीवर मार्ग काढायचा. पण प्रत्येक जिल्ह्यातून किमान 20 लोकांनी या मुंबईच्या महासंमेलनात सहभागी व्हायचंय. या महासंमेलनामध्ये AIBAचे जनरल सेक्रेटरी CH वेंकटाचलम आणि ऑल इंडिया SBI एम्प्लॉईज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड कृष्णा हे दोघेही आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यावेळी एक FAQ एक बुकलेट आपण पब्लिश करणार आहोत. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. कारण आजकालचा जमाना हा फास्ट फूडचा आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत फास्ट सोल्युशन लागतं. एवढं 2-2 तास तुम्ही भाषण करता ते सगळं ऐकायचं हे आम्हाला नका सांगू. काही फार महत्वाचं असेल तर व्हॉट्सअपवर टाका. जमलं तर आपण ते ओपन करू नाही तर ते पण नाही करणार. कुठे वायफाय मोफत उपलब्ध असेल तिथे जाऊन उभं राहू, तिथे जाऊन डाउनलोड करू. त्यामुळं फास्ट फूडचा जमाना आहे. आपल्याला फास्ट सोल्युशन लागतं हे लक्षात घेता फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. तुम्हाला प्रश्न विचारा म्हणलं की तुम्ही एकमेकाचे चेहरे बघता. बोलू का नको? बोललं तर काय वाटेल पुढाऱ्याला? मग कदाचित त्याला आवडलं नाही तर तो डूक धरेल. मग तो माझी जी बदली सोयीच्या ठिकाणी व्हायची ती होणार नाही असे आपणच आपल्या मनामध्ये हिमले उभे करतो. तर मग तुम्ही काय प्रश्न विचारणार आहेत ही संभाव्यता लक्षात घेता ते प्रश्न आणि त्याची उत्तरं ही पण बुकलेट फॉर्म मध्ये आम्ही पब्लिश करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला रेडीमेड त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि याच्याही पुढे जाऊन आम्हाला खात्री आहे की तुमच्यामध्ये प्रश्न निर्माण करण्याची क्षमता खूप दांडगी आहे. म्हणजे मी जेव्हा ब्रांच व्हिजिट करायला जातो तेव्हा प्रत्येकाची ओळख करून घेतो, सगळी करतो आणि नंतर त्यांना विचारतो की काय कसं काय ब्रांच ठीक आहे ना, मॅनेजर कसा आहे, वा वा खूप चांगलं आहे. आणि मग मी त्यांना विचारतो काही प्रश्न आहेत का. त्यातला 1-2 एम्प्लॉई असे निघतात त्यांना असं वाटतं मी जर प्रश्न विचारला नाही तर पुढारी बेरोजगारी होईल. मग त्याचा रोजगार कायम ठेवायचा असेल तर मी प्रश्न विचारला पाहिजे. मग कपोलकल्पित ते प्रश्न विचारतात आणि मग ती आमची परीक्षा घेतात. बघू तर खरी आता पुढारी काय देतो उत्तर. त्यामुळे या सगळ्या संभाव्यता लक्षात घेऊन आम्ही उत्तरं देणार आहोत. पण त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. त्या प्रत्येक प्रश्नाचं निराकरण आम्ही करणार आहोत. आमचा पूर्ण चळवळ कंडक्ट करत असताना, ऑर्गनाइज करताना लोकांना विश्वासात घेऊन आपल्याला बरोबर जायचंय ही भूमिका असते. आणि तीच भूमिका या ट्रान्झिशन काळामध्ये पण असेल, त्यानंतर पण असेल. आणि आता या आपत्तीचं आपण संधीत रूपांतर केलं पाहिजे. मी आता म्हटलं जसं स्टेट बँक ऑफ इंडियातल्या NCBचे काही कार्यकर्ते आमच्याशी संपर्क साधतायत. ते म्हणतात
शेवटी युनियन काय चीज असते हे AIBA जवळून बघितल्यानंतर आमच्या लक्षात येतं. आज जी त्यांच्या बँकेमध्ये काम करत असलेली NCB युनियन आहे ही एक स्टेटस कोइस्ट युनियन आहे, स्थितीवादी आहे. ती कधीही कर्मचाऱ्यांचे प्रश्न काय आहेत ते घेऊन मॅनेजमेंटकडे जात नाही. मॅनेजमेंटची काय भूमिका आहे ती खाली पर्कोलेट करण्यासाठी फॅसिलिटेटरचा रोल करते. हे AIBAचं कल्चर नाही. त्यामुळे NCB मधले अनेक कार्यकर्ते आज वाट बघतायत की तुमचा झेंडा कधी रोवेल, जो रोवल्याबरोबर आम्ही पण त्या झेंड्याच्या भोवती येऊ. त्यामुळे आपण या महासंमेलनाचं जे पोस्टर काढणार आहोत ते पोस्टर फक्त स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये लावायचं नाही, तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रँचच्या बाहेर पण पोस्टर लावायचंय. प्रत्येक मोठ्या गावामध्ये चलो मुंबई हे फ्लेक्सचं बॅनर त्या गावामध्ये आपल्याला 2-3 ठिकाणी लावायचंय. मुंबईमध्ये ही बॅनर आम्ही लावणार आहोत, AIBAचे झेंडे रोवणार आहोत. आणि 29 तारखेचं महासंमेलन हे एकीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंटला आणि दुसरीकडे NCBच्या पुढाऱ्यांना दिलेलं AIBAचं पहिलं आव्हान असेल. ते आव्हान यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्या महासंमेलनात सहभागी व्हायचे. इथून पुढे युनियन म्हणून आम्ही देत असलेले सगळे कॉल हे रिलिजियसली फॉलो करायचे. रिलिजियसली याचा अर्थ काय? काल संकष्टी होती, ते चंद्र बघितल्याशिवाय जेवत नाही आपण, दुनिया इकडची तिकड हो. तर ती जी वृत्ती आपली आहे ती वृत्ती युनियनचे कॉल ऑब्झर्व करण्याच्या बाबतीत आपल्याला अंमलात आणायची. मग ते महासंमेलन असो, सिग्नेचर कॅम्पेन असो, निदर्शनं असो की धरणं असो, प्रत्येक ठिकाणी. आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपले पण मित्र आहेत, आपण त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांना सांगू शकतो का रे बाबा काय तुझ्या बँकेतलं वातावरण आहे, काय तुमचे प्रश्न आहेत. त्यातले काही प्रश्न आपण घेऊ आणि ते प्रश्न त्या NCBच्या सभासदाचे घेताना सुरुवातीला त्यांनी आपलं मेंबर झालं पाहिजे ही आपली अट नसेल. आणि असे 2-4 प्रश्न आपण सोडवले तर काही न बोलता NCBची लोक रांग लावून आपल्या युनियनमध्ये दाखल होतील. आणि डिसेंबर 2017 या वर्षाखेर इन्क्लुडिंग मुंबई LHO सर्व महत्वाच्या सेंटर्समध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनशी संलग्न ऑल इंडिया SBI एम्प्लॉईज असोसिएशन ही त्या सर्कलमध्ये एक मेजॉरिटी युनियन म्हणून उभारेल, हे आपलं उद्दिष्ट असेल. आणि हे तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपल्याला उद्दिष्ट पूर्ण करायचंय. त्यात तुम्ही सहकार्य करा, सहभागी व्हा आणि AIBAचा एक नवीन इतिहास घडवण्याची आपल्याला जी संधी आलेली आहे त्या संधीचा आपण उपयोग करूया. आणि त्यानंतर या देशामध्ये खऱ्या अर्थाने ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ही संघटना एंटायर बँकिंग इंडस्ट्रीमध्ये सोल बार्गेनिंग एजंट म्हणून इव्हॉल्व्ह झालेली युनियन असेल. हे चित्र आपल्याला निर्माण करायचंय. ते निर्माण करण्यात तुम्ही सगळे सहभागी व्हाल, साह्यभूत व्हाल ही अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद कॉम्रेड.